यांच्याकडून आकर्षक चषक मी विनंती करतो तात्या मांजरेकर यांनी त्यांचा सत्कार करायचा। स्पर्धा यशस्वी करण्यासाठी 15 दिवस अहोरात्र मेहनत करणारे तात्या मांजरेकर कोकणातील सर्वात मोठी बैलगाडा स्पर्धा यावर्षी तिसरं वर्ष आहे आणि ती सिंधुदुर्गातील वैभववाडीतील नादवडे गावात होते। माझ्यासोबत आयोजक आहेत। तुम्ही गेली 3 वर्ष बैलगाडा स्पर्धा कोकणातील सर्वात मोठी बैलगाडा स्पर्धा भरवताय। यावर्षी किती स्पर्धक सहभागी झाले होते आणि तुमचं उद्दिष्ट काय आहे? यावेळी बंड्या मांजरेकर मित्रमंडळाने 3ऱ्या वर्षी बैलगाडी स्पर्धा आयोजन केलं होतं आणि यामध्ये 66 स्पर्धक हे महाराष्ट्रातून आले होते। कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग यामधून किंवा मलकापूर या साईडने सगळे स्पर्धक आले होते आणि आमचा उद्देश शेतकऱ्यांना बाबा बैलाविषयी, कारण बैल हा शेतकऱ्याचा आत्मा आहे आणि त्याला त्याची आवड व्हावी आणि सध्या हे जे युग यांत्रिकीकरण चालले पण त्यामुळे बैलांकडे दुर्लक्ष होत आहे। त्यामुळे या मंडळाने हे केलं की सलग 3रं वर्ष करून बैलांबद्दल आवड व्हावी म्हणून स्पर्धा आम्ही आयोजित केली आहे। यावर्षी 66 स्पर्धक जे आहेत ते सहभागी झालेले होते। आपल्यासोबत प्रथम क्रमांक विजेते आहेत। तुमचा पहिला नंबर आला। किती मिनिटं किती सेकंदात हा? 1 मिनिट 7 सेकंदला। कशा पद्धतीने विजय साजरा करताय? कशा पद्धतीने सलग गेल्या वर्षी पहिला केला आहे, आता पहिला केला आहे आणि आता सलग बांबेडमधली बसणी पहिलाच आहे, नंबर कायमचा आहे आणि मी ड्रायव्हर स्वतः आहे। बैलांची नावं काय आहेत आणि काय बैलांना खुराक देता? खुराक जवळजवळ 10,000 खुराक आहे, अंडी दूध सगळं मिक्स। बैलांची नावं? एकाचं उजवीचं बैल आधी टार्झन आहे, किसन आहे आणि त्याचा टार्झन नाव आहे। कुठून आलात तुम्ही? मी आलो मलकापूरात नाही, संभाळा माझी असतात। आमचं नाव आहे बबन बाबू झोरे। नक्कीच। तर मलकापूरमधून आलेले बैलगाडा स्पर्धक आहेत, त्यांचा प्रथम क्रमांक या ठिकाणी आलेला आहे। शेतकऱ्यांच्या हितासाठी ही बैलगाडा स्पर्धा जी आहे ती भरवली जाते आणि हे गेलं कोकणातील सर्वात मोठी स्पर्धा असून गेली 3 वर्ष ही स्पर्धा भरवली जाते। कॅमेरा पर्सन सुरेश सह सदाशिव लाड, एबीपी माझा, वैभववाडी, सिंधुदुर्ग। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।